स्वच्छ हवा ही मानवी जीवनाची मूलभूत गरज असतानाही जागतिक तसेच राष्ट्रीय धोरणांच्या प्राधान्यक्रमात ती आजही दुर्लक्षित राहिलेली दिसते. क्लीन एअर फंडच्या अहवालातून जागतिक पातळीवरील निधी वाटपातील गंभीर असमतोल स्पष्ट होतो. या अपयशाची सर्वाधिक झळ भारतासारख्या विकसनशील देशांना बसत आहे. विकास, औद्योगिकीकरण आणि ऊर्जेच्या नावाखाली जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व वाढत असताना वायू प्रदूषण भारतात एका मूक आपत्तीचे रूप घेत आहे. तज्ज्ञांच्या अहवालानुसार भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे 17 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. ही संख्या केवळ एक आकडा नसून त्यामागे उद्ध्वस्त कुटुंबे, असुरक्षित बालपण आणि ढासळणारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था दडलेली आहे. याचे आर्थिक परिणामही तितकेच भयावह आहेत. वायू प्रदूषणामुळे भारताला दरवर्षी अंदाजे 3 ते 10 लाख कोटी रुपयांपर्यंतचा आर्थिक फटका बसतो. आरोग्यावरील वाढता खर्च, कामगारांची घटती उत्पादकता आणि अर्थव्यवस्थेवर वाढणारा ताण यामुळे देशाच्या विकासाची गतीच मंदावत आहे. असे असतानाही आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतासह अनेक देश स्वच्छ हवेसाठी ठोस निधी मिळवण्यात अपयशी ठरत आहेत. हवामान परिषदांमध्ये मोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्ष बजेटमध्ये स्वच्छ हवेला दुय्यम स्थान दिले जाते. भारतातील वायू प्रदूषण ही कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसून ती चुकीच्या धोरणांची आणि प्राधान्यक्रमातील गोंधळाची देण आहे. स्वच्छ हवा हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नाही, तर तो आरोग्य, अर्थव्यवस्था आणि सामाजिक न्यायाशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अन्यथा विकासाच्या नावाखाली मानवी प्राण गमावण्याची किंमत भविष्यात देशासह संपूर्ण जगाला अधिक मोठ्या प्रमाणात मोजावी लागेल.